नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. परीक्षा पुढे गेली म्हणून निराश होऊन जायची गरज नाही. हीच वेळ आहे स्वतःला अधिक मजबूत बनवण्याची. आजपासून आपण दुप्पट मेहनत, योग्य नियोजन आणि रोजच्या सरावाने यशाकडे वाटचाल करूया. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या अतिशय महत्त्वाच्या संभाव्य प्रश्नांपासून. काय आहे बघा प्रश्न पहिला. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते? कोणत्या प्रकारात मोडते? केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य की अज्ञार्थी वाक्य? आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. याचा करेक्ट आन्सर काय आहे? मिश्र वाक्य आहे. कारण जेव्हा आणि तेव्हा या दोन शब्दांनी हे वाक्य जोडलेलं आहे, म्हणून हे काय आहे? मिश्र प्रकारचं वाक्य. ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर आहे विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पहा. तुरंग या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? कोणता आहे तुरंग? तुरंग म्हणजे काय? त्याचा समानार्थी शब्द तुरंग म्हणजेच घोडा. ऑप्शन बी हे याचं बरोबर आन्सर असणार आहे. जीन पियाजे यांच्या मते बालकाच्या मूर्त क्रियात्मक कालखंडाचा वयोनीट कोणता असतो? जीन पियाजे यांच्या मते बालकाच्या मूर्त क्रियात्मक कालखंडाचा वयोनीट कोणता असतो? कोणता असतो? जन्मापासून 2 वर्ष, 2 ते 7 वर्ष, 7 ते 11 वर्ष की 11 ते 15 वर्ष? याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी 7 ते 11 वर्ष हे याचं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. वर्गातील समावेशक शिक्षणात अवधान कमतरता व अतिचंचलता असलेल्या विद्यार्थ्याला हाताळताना शिक्षकांनी काय करावे? काय केलं पाहिजे शिक्षकांनी? तर दीर्घ माहितीचे लहान व्यवस्थापनायोग्य तुकडे करून शिकवावे, जेणेकरून काय होते? विद्यार्थ्यांची अवधान कमतरता व अतिचंचलता असलेल्या विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षकांकडे विचलित होते. पुढचा प्रश्न पहा. भारतामध्ये चिपको आंदोलन प्रामुख्याने कशाच्या विरोधात आणि कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाले होते? कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाले होते चिपको आंदोलन? सर्वांनी उत्तर कमेंट करायचे आहे. तुमचा अभ्यास पण चालू आहे आणि प्लस तुमची रिव्हिजन सुद्धा होणार आहे. कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाले होते चिपको आंदोलन? तर ऑप्शन बी सुंदरलाल बहुगुणा. कशाच्या संदर्भात? तर जंगलतोडीच्या संदर्भात. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर आहे. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन. प्रश्न बघा महत्त्वाचा आहे, जेणेकरून हा वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे, त्याच्यामुळे उत्तर सर्वांनी कमेंट करा. कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ऑप्शन सी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. इसवी सन 1930 मध्ये महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात कोणत्या प्रसिद्ध यात्रेने झाली होती? कोणत्या प्रसिद्ध यात्रेने झाली होती? महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात दांडी यात्रेने झाली होती. कधी? तर 1930 मध्ये. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय संविधानाचे मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित होऊन घेण्यात आली आहे? मार्गदर्शक तत्त्वे ही संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून घेण्यात आलेली आहे? तर ऑप्शन बी आयर्लंड या देशातून घेण्यात आलेली आहे. हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेदरम्यान कोणता वायू हवेतून शोषून घेतला जातो आणि कोणता वायू बाहेर सोडला जातो? प्रश्न सोपा आहे पण गोंधळ होतो बघा. वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रिया जेव्हा घडते तेव्हा हवेतून कोणता वायू वनस्पती शोषून घेतात आणि कोणता वायू बाहेर सोडतात? याचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. ह्याच्याच विरुद्ध काय आहे? मानवाची प्रक्रिया कशी आहे? ऑक्सिजन घेतला जातो आणि वायू कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी, महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवी डोळ्यातील कोणत्या भागामुळे डोळ्याचा अंतर्गत रंग ठरतो आणि डोळ्यात येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित केले जाते? कोणत्या भागामुळे डोळ्याचा अंतर्गत रंग ठरतो आपल्या? माहीत आहे का कोणाला? असेल तर कमेंट करून उत्तर सांगा. आणि डोळ्यात येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित केले जाते. आयरिस किंवा उपतारा यांच्यामुळे काय कळतं? तर आपल्या डोळ्यातील अंतर्गत रंग ठरतो आणि येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित केले जाते. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे.
मुलांनी कुत्र्याला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. मुलांनी कुत्र्याला मारले याच्यातील प्रयोग कोणता आहे? कोणता आहे प्रयोग? कुत्र्याला मारले. ऑप्शन सी 12वे प्रयोग हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. अनुराग या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कोणता आहे अनुरागचा विरुद्धार्थी शब्द? प्रेम, द्वेष, लोभ की ममता? काय आहे याचं उत्तर बरोबर? ऑप्शन बी द्वेष. अनुराग, द्वेष हे याचं विरुद्धार्थी शब्द आहे. लॉरेन्स कोहलबर्ग यांनी बालकाच्या नैतिक विकासाचे एकूण किती टप्पे किंवा पायऱ्या सांगितल्या आहेत? किती सांगितलेल्या आहेत? लॉरेन्स कोहलबर्ग यांनी बालकाच्या नैतिक विकासाचे एकूण 6 टप्पे आणि 6 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर आहे. एखाद्या विद्यार्थ्याला अक्षरे ओळखण्यात, लिहिण्यात आणि वाचण्यात तीव्र अडचण येत असेल तर तो कोणत्या प्रकारचा शिकाऊ दोष असू शकतो? एखाद्या विद्यार्थ्याला अक्षरे ओळखता येत नाहीत, लिहिता येत नाहीत किंवा वाचता पण येत नाहीत तर तो कोणत्या प्रकारचा दोष असू शकतो? डिस्लेक्सिया. ऑप्शन बी हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर कोणता आहे ज्यामध्ये हवामानातील सर्व घडामोडी उदाहरणार्थ पाऊस आणि वादळ घडतात? कोणता आहे सर्वात खालचा थर पृथ्वीच्या वातावरणातील? सर्वांना माहीत पाहिजे उत्तर बघा, महत्त्वाचा आहे प्रश्न. ऑप्शन बी तपांबर हा आपल्या पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात खालचा थर आहे आणि या थरामध्ये काय होतंय? पाऊस आणि वादळ घडून येतं. खालीलपैकी कोणती अन्न साखळी ही योग्य क्रमाने दर्शवलेली आहे? अन्न साखळीचा क्रम विचारलेला आहे बघा. कोणती अन्न साखळी बरोबर आहे? सर्वांनी अन्न साखळ्या वाचायच्या आहेत आणि त्याच्यावरून योग्य क्रम ठरवायचा आहे. काय आहे? गवताला कोण खातं? टोळ. टोळाला कोण खातं? बेडूक. आणि बेडकाला कोण खातं? साप. बेडूक गवत खातं का? नाही. बेडूक साप खातं का? नाही. का साप बेडकाला खातो? बेडूक टोळला खातो की टोळ गवताला खातो? काय आहे याचं बरोबर उत्तर? ऑप्शन बी गवत, टोळ, बेडूक, साप ही अन्न साखळी योग्य आहे. प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली होती आणि त्यांची राजधानी पाटलीपुत्र होती? कोणी केली मौर्य साम्राज्याची स्थापना? सर्वांना माहीत पाहिजे उत्तर. काय आहे याचा आन्सर? कमेंट करून सांगा सर्वांनी पटपट. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य यांनी केली आणि त्याची राजधानी काय होती? पाटलीपुत्र होती. ऑप्शन ए ह्याचं करेक्ट आन्सर आहे. भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष असणे आवश्यक आहे? राष्ट्रपती पदासाठी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? 25 वर्ष, 30 वर्षे की 35 वर्षे की 65 वर्षे? बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी 35 वर्ष. भारतीय संविधानानुसार राष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष आवश्यक आहेत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे जी पित्तरस तयार करण्याचे काम करते? कोणती आहे सर्वात मोठी ग्रंथी? यकृत. ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर आहे. आणि यकृताचं काम काय आहे? पित्तरस तयार करण्याचं काम करणे हे त्याचं काम आहे. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते आंतरराष्ट्रीय एकक वापरले जाते? ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते आंतरराष्ट्रीय एकक वापरले जाते? कशात मोजतात ध्वनीची तीव्रता? माहीत आहे का उत्तर? असेल तर सर्वांनी कमेंट करा. काय आहे? ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजतात. हे आंतरराष्ट्रीय एकक आहे. ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे. क्षणोक्षणी या शब्दाचा समास कोणता? समास ओळखायला सांगितलेला आहे. क्षणोक्षणी काय आहे? अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास की बहुव्रीही समास? बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन ए अव्ययीभाव समास हे याचं बरोबर उत्तर आहे. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्याला काय म्हणतात? जेव्हा अनेक शब्द एकत्र येतात त्यापासून नवीन जोडशब्द तयार होतो त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? सामासिक शब्द. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे बघा.
कशाला म्हणतात सामासिक शब्द? शब्दांच्या एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. B.F. स्किनर यांनी प्राण्यांवर प्रयोग करून कोणता महत्त्वाचा अध्ययन सिद्धांत मांडला? B.F. स्किनर यांनी कशावर प्रयोग केला? प्राण्यांवरती प्रयोग केला आणि कोणता महत्त्वाचा अध्ययन सिद्धांत मांडलेला आहे बघा? साधक अभिसंधान हा अध्ययन सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे अवधान टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा वापर प्रामुख्याने करावा? विद्यार्थ्यांचं अवधान टिकवून ठेवण्यासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे? कोणत्या गोष्टीचा वापर केला पाहिजे? तर आपल्या आवाजात चढ उतार आणि शारीरिक हालचालींमध्ये विविधता आणली पाहिजे. याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी. पाण्याच्या प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती चाचणी किंवा घटक महत्त्वाचा मानला जातो? पाण्याच्या प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी कोणती चाचणी किंवा घटक महत्त्वाचा मानला जातो? सर्वांना माहीत पाहिजे बघा. ऑप्शन ए जैविक ऑक्सिजन मागणी BOD ही चाचणी महत्त्वाची आहे. ऑप्शन ए याचा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात असून ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? कोणत्या राज्यात आहे? आणि ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन बी. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगाल राज्यात असून ते पांढरे वाघ किंवा पट्टेदार वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. राजा राममोहन रॉय यांनी 1828 मध्ये कोणत्या सामाजिक संस्थेची स्थापना करून सती प्रथा बंद पाडण्यात मोलाचे योगदान दिले? राजा राममोहन रॉय यांनी काय केलेलं आहे? 1828 मध्ये कोणत्या सामाजिक संस्थेची स्थापना केलेली आहे आणि ती स्थापना करून सती प्रथा बंद पाडण्यात मोलाचे योगदान दिले? ऑप्शन डी ब्राह्मो समाज. याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय राज्यघटनेनुसार संसदेचे सर्वोच्च किंवा वरिष्ठ सभागृह कोणते आहे जे कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही? कोणतं आहे सर्वोच्च किंवा वरिष्ठ सभागृह भारतीय राज्यघटनेनुसार संसदेचं? ऑप्शन सी राज्यसभा ही कधीही पूर्णपणे विसर्जित होत नाही. ऑप्शन सी बरोबर उत्तर आहे. रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये शुद्ध रक्त फुफ्फुसातून हृदयाच्या डाव्या अलिंदात आणण्याचे काम कोण करते? प्रश्न व्यवस्थित वाचा. रक्ताभिसरण प्रक्रियेमध्ये आपल्या शुद्ध रक्त फुफ्फुसातून हृदयाच्या डाव्या अलिंदात आणण्याचे काम कोणाचं आहे? फुफ्फुसाची शिर म्हणजे फुफ्फुस शिर. ऑप्शन सी याचं करेक्ट उत्तर असणार आहे. धातूंची गंजणी ही रासायनिक अभिक्रिया प्रामुख्याने हवेतील कोणत्या दोन घटकांच्या उपस्थितीमुळे घडून येते? धातू गंजतात ही रासायनिक अभिक्रिया प्रामुख्याने हवेतील कोणत्या दोन घटकांच्या उपस्थितीमुळे घडून येते? केवळ नायट्रोजन, केवळ कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन आणि आर्द्रता का हायड्रोजन आणि हेलियम? काय आहे याचं उत्तर? सर्वांनी कमेंट करून सांगायचं उत्तर काय असणार आहे. ऑप्शन सी ऑक्सिजन आणि पाण्याची वाफ म्हणजेच आर्द्रता याच्यामुळे काय होतं? धातू गंजतात. पुढचा प्रश्न पाहूया. कमळ या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते येईल? अनेक वचन विचारलेलं आहे बघा. व्हिडिओ आपला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा, कमेंट करा उत्तरं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे अनेक वचन? कमळे, कमळा, कमळी का कमळो? सोपं आहे बघा. कमळ या शब्दाचं अनेक वचन काय आहे? ऑप्शन ए कमळे हे त्याचं अनेक वचन असणार आहे. ती गाणे गाते या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. काळ ओळखायला सांगितलेला आहे. ती गाणे गाते. काय आहे काळ? साधा वर्तमान काळ. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर असणार आहे. G.W. ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्वाचा कोणता दृष्टिकोन किंवा सिद्धांत मांडलेला आहे? G.W. ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्वाचा कोणता दृष्टिकोन किंवा सिद्धांत मांडला आहे? याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन ए गुणविशेष सिद्धांत. कोणी मांडला? G.W. ऑलपोर्ट. पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांच्या चुकांकडे कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे?
कोणत्या दृष्टीने पाहिले पाहिजे विद्यार्थ्यांच्या चुकांकडे शिक्षकांनी? विद्यार्थ्यांचा ढपणा दर्शवणाऱ्या गोष्टी, शिक्षेसाठी कारणीभूत असणाऱ्या चुका, का अध्ययनाचा एक भाग आणि विचार प्रक्रियेची खिडकी? ऑप्शन डी, पूर्णपणे दुर्लक्ष करण्याजोगी गोष्टी. तर याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन सी, अध्ययनाचा एक भाग आणि विचार प्रक्रियेची खिडकी. या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चुकांकडे पाहिले पाहिजे. आम्ल पर्जन्य पडण्यामागे हवेतील कोणत्या वायूचे प्रदूषण प्रामुख्याने कारणीभूत असते? ॲसिड रेन पडण्यामागे कोणत्या वायू प्रदूषण कारणीभूत असते? हवेत सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे 2 वायू ॲसिड रेन पडण्यास कारणीभूत असतात. ओझोन वायूच्या थराची जाडी किंवा विरळता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? ओझोन वायू जो असतो त्याच्या थराची जाडी किंवा विरळता मोजण्यासाठी कोणते एकक वापरलं जातं? महत्त्वाचा आहे प्रश्न. ऑप्शन बी, डॉप्सन एकक हे याचं बरोबर उत्तर आहे. हे एकक वापरले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान किंवा पेशवा यांचे मुख्य काम काय होते? काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्याच्यात जो मुख्य प्रधान असतो किंवा पेशवा असतो त्याचं मुख्य काम काय असतंय? राज्यकारभार चालवणे व जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर असणार आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 17 हे कोणत्या सामाजिक अनिष्ट प्रथेच्या निर्मूलनाशी संबंधित आहे? कलम 17 हे कोणत्या सामाजिक अनिष्ट प्रथेच्या निर्मूलनाशी संबंधित आहे? बालमजुरी प्रतिबंध, अस्पृश्यता निवारण, सतीप्रथा बंदी का मानवी व्यापार प्रतिबंध? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, अस्पृश्यता निवारण या निर्मूलनाशी संबंधित आहे कलम 17. मानवी शरीरात रक्ताचा दाब म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी कोणती श्रमप्रेरक ग्रंथी प्रामुख्याने काम करते? कोणती ग्रंथी काम करते? म्हणजे रक्ताचा दाब, ब्लड प्रेशर नियंत्रित कोण करतं? ॲड्रिनल ग्लॅड किंवा ॲड्रिनल ग्रंथी. ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर असणार आहे. ॲड्रिनल ग्रंथीचं काम काय आहे? मानवी शरीरातील रक्ताचा दाब नियंत्रित करणे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. न्यूटनच्या गतीच्या कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हटले जाते? कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम? लॉ ऑफ इनर्शिया. कोणता आहे न्यूटनचा पहिला नियम? त्याला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. ऑप्शन ए याचं बरोबर उत्तर आहे. न्यूटनचा पहिला नियम त्याला जडत्वाचा नियम असे म्हणतात. आज्ञा या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता? आज्ञा या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. ऑप्शन ए विनंती, बी हुकूम, सी सल्ला का डी उपदेशक? काय आहे याचं उत्तर बरोबर? ऑप्शन बी, आज्ञा म्हणजेच हुकूम हा त्याचा समानार्थी शब्द असणार आहे. आकाशात गडगडाट सुरू झाला आणि जोराचा पाऊस आला या वाक्यातील अन हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? आकाशात गडगडाट सुरू झाला आणि जोराचा पाऊस आला त्यातले अन हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? कोणत्या प्रकारचे अव्यय आहे? शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोग अव्यय, उभयान्वयी अव्यय का क्रियाविशेषण अव्यय? उत्तर पटपट कमेंट करायचे आहेत सर्वांनी. ऑप्शन सी, उभयान्वयी अव्यय हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. लेव वायगोट्स्की यांच्या सिद्धांतानुसार बालकाच्या संज्ञानात्मक विकासात सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असतो? लेव वायगोट्स्की यांच्या सिद्धांतानुसार कोणता असतो महत्त्वाचा घटक? तर सामाजिक व सांस्कृतिक क्रिया हा बालकाच्या संज्ञानात्मक विकासात महत्त्वाचा घटक आहे. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा वापर सर्वाधिक करावा? विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या प्रश्नाचा वापर केला पाहिजे? तर मुक्तोत्तरी किंवा अपसारी विचार करणारे प्रश्न अशा प्रश्नांचा वापर शिक्षकांनी केला पाहिजे. विद्यार्थ्यांचा क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी शिक्षकांनी मुक्तोत्तरी प्रश्न विचारले पाहिजेत. ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. जागतिक जल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचा उद्देश पाण्याचे महत्त्व पटवून देणे हा आहे. जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचा उद्देश काय आहे? पाण्याचे महत्त्व पटवून देणे असा आहे. ऑप्शन
बी 22 मार्च या रोजी जागतिक जलदिन हा साजरा केला जातो. मीनामाता हा रोगाचा प्रादुर्भाव जलाशयामध्ये कोणत्या जड धातूच्या प्रदूषणामुळे झाला होता, जो जपानमध्ये सर्वप्रथम आढळला? काय आहे याचं उत्तर? बर, शिसे, कॅडमियम, पारा की आर्सेनक? कोणत्या धातूच्या प्रदूषणामुळे झाला होता? ऑप्शन सी, पारा ह्या धातूच्या प्रदूषणामुळे मीनामाता हा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता आणि तो कुठे आढळला? सर्वप्रथम जपानमध्ये आढळून आलेला होता. पुढचा प्रश्न पहा. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी कोणती संघटना बांधली होती? कोणती संघटना बांधली होती वासुदेव बळवंत फडके? त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायचा होता तेव्हा त्यांनी रामोशी बांधवांची संघटना बांधली होती. यांच्याद्वारे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. ऑप्शन हे याचं करेक्ट उत्तर आहे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते, ज्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? काय आहे याचं उत्तर? ऑप्शन बी, मौलाना अबुल कलाम आझाद. हे कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते आणि यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचा आहे सर्वांनी, महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवी लाळेमध्ये कोणते पाचक विकर म्हणजेच एन्झाईम असते जे स्टार्चचे रूपांतर साखरेत करते? काय असते मानवी लाळेमध्ये? कोणते एन्झाईम असतात ते स्टार्चचे रूपांतर साखरेत म्हणजेच माल्टोजमध्ये करतात? काय आहे? टायलिन किंवा अमायलेज हे पाचक विकर असते जे स्टार्चचे रूपांतर कशात करतात? साखरेत म्हणजेच माल्टोजमध्ये करतात. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे. पाण्याची घनता सर्वाधिक कोणत्या तापमानाला असते, ज्या तापमानानंतर पाणी गोठण्यास किंवा प्रसरण पावण्यास सुरुवात होते? पाण्याची घनता, बघा प्रश्न नीट वाचा. पाण्याची घनता सर्वाधिक कोणत्या तापमानाला असते आणि त्या तापमानानंतर पाणी गोठण्यास किंवा प्रसरण पावण्यास मदत होते? ऑप्शन बी, 4 अंश सेल्सिअसला पाणी गोठण्यास म्हणजे प्रसरण पावण्यास सुरुवात होते. ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा येईल. काय म्हणजे तुम्हाला कशा संदर्भात व्हिडिओ पाहिजे, कशा संदर्भात प्रश्न उत्तर पाहिजे ते तुम्ही कमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठीच असेल. धन्यवाद.